नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अमृततुल्य घरी बनवलेले दह्याची रेसिपी. अतिशय पौष्टिक अशी ही दह्याची रेसिपी असते आणि शरीराला गारवा देणारी, थंडावा देणारी, उन्हाळ्याचा दाह कमी करणारी अमृततुल्य असे हे दही असते. हे तुम्ही शक्यतो बाहेरचे विकत घेणे कधीही टाळा आणि अशा प्रकारचे घट्टसर दही तुम्ही घरीच ताजे करून खा. जर ताजे दही खाल्ले तर त्याचे गुण आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचे मिळतात जर ताजे खाल्ले तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची रेसिपी घरीच तयार करा आणि असे घट्टसर दही तुम्ही घरीच बनवा. तर या दह्यापासून अनेक पदार्थ आपण तयार करतो, जसे की ताक, लस्सी, मठ्ठा, श्रीखंड, अशा प्रकारचे आम्रखंड, अशा प्रकारचे अनेक पदार्थ आपण या अमृततुल्य दह्यापासून बनवत असतो. त्यामुळे आपण हे घरीच तयार करावेत. उन्हाळ्याचा दाह कमी करणारे हे दही अतिशय अमृततुल्य असते आपल्या शरीराला. त्यामुळे मी सजेशन करते की तुम्ही अशा पारंपरिक पद्धतीनेच दही घरी करा. तर चला मग आपण पाहूया दह्याची रेसिपी. तर प्रथम मी दूध घेतलेले आहे आणि ते थोडे आपण कोमट करणार आहोत. जसं की आपले बोट त्यामध्ये बुडून बघायचे आहे. जसं आपल्याला सहन होईल तेवढेच गरम आपल्याला दूध करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे दूध गॅसच्या बाजूला ठेवणार आहोत. दूध हे घट्टसर असावे. शक्यतो आपण म्हशीचे दूध घ्यावे, नाहीतर गाईच्या दुधाचे पण आपण करू शकतो, पण त्याचे थोडे पातळ दही तयार होते. हे आहे म्हशीचे दूध. तर एका वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे दही घ्यायचे आहे. पण दही हे आपले ताजेच असावे, जास्त शिळे दही नसावेत, जेणेकरून आपल्या दह्यालासुद्धा त्याचा तसा वास येईल. छानपैकी ताजे दही घ्यावेत आणि त्याच्या गाठी मोडून घ्याव्यात. पाहू शकता अशा प्रकारे स्मूथ ते दही करावे प्रथम. आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचे आहे ते भांडे स्वच्छ घेऊन अगदी ते आपण घोटलेले दही आहे ना, ते दही आपण त्या भांड्याला चारी बाजूने लावून घेणार आहोत. हीच सगळ्यात मेन प्रक्रिया आहे दही लावण्याची. अशा प्रकारे दही आपण चमच्याच्या साहाय्याने सर्व भांड्याला अशा प्रकारे लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे जे कोमट केलेले दूध होते ना, ते आपण त्या दह्याच्यामध्ये घालणार आहोत, त्या भांड्यामध्ये घालणार आहोत. शक्यतो तुम्ही संध्याकाळी दही लावत जा, म्हणजे रात्रभर चांगले ते दही तयार होते आणि आपल्याला सकाळी खाण्यास मिळते. हे मी संध्याकाळी दही नेहमी लावत असते. हे पहा, आपण चांगल्यापैकी विरजण दुधामध्ये घातले आहे. या पुढची प्रोसिजर अतिशय महत्त्वाची आहे. तर आपण हे दही छानपैकी मस्त झाकून ठेवणार आहोत. आणि हे दही अशा ठिकाणी ठेवायचे आहे, घरामध्ये, तुमच्या घरामध्ये जिथे जास्त ऊब असते अशा ठिकाणी हे दही ठेवायचे आहे. मी हे दही रिकाम्या ओव्हनमध्ये म्हणजे झाकून ठेवते, जेणेकरून छान दही तयार होते. हे पाहू शकता, दुसऱ्या दिवशीचे आपले दही तयार झाले आहे. पाहू शकता किती घट्टसर दही असे आपले हे झाले आहे, जसे की हे आपल्याला पनीरसारखेच वाटत आहे. पाहू शकता अतिशय त्याच्या वड्या पडत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि भांड्याचे जे भांड्यापासून ते वेगळे पण होत नाही आहे लवकर. तर पाहू शकता. आणि आपण याच दह्याच्या वड्या पण पाडणार आहोत. अतिशय वड्या पाडण्या इतपत ते घट्ट दही होते. तर तुम्ही स्वतः पाहू शकता. हे पहा किती घट्टसर दही असे हे माझे झाले आहे. पाहू शकता त्याची एकदम पनीरसारखी वडी पडलेली आहे. अशा एकदम घट्टसर दह्याचे तुम्ही श्रीखंड, ताक, लस्सी, मठ्ठा अशा प्रकारचे सर्व काही या दह्यापासून तुम्ही बनवू शकता. आणि नुसते साखर जरी घालून मिक्स केले तरीही हे खूप छान लागते.
असे अनेक पदार्थ आपण या दह्यापासून करू शकतो. उन्हाळ्याची दाहक कमी करणारे हे दही तुम्ही नक्कीच घरीच बनवा. या उन्हाळ्यामध्ये ही स्पेशल पहिली रेसिपी आहे आपली. एकदम मस्त रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये ताजे ताजे दही दररोज खा आणि शरीराला आणि पोटाला गारवा तुम्हाला मिळेल. तुम्हाला या दह्याची रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत